आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते रत्नागिरीमधून। रत्नागिरीतील जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाली आहे। जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना या वायुगळतीचा त्रास सहन करावा लागलाय। या वायुगळतीमुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झालाय। 35 ते 40 विद्यार्थ्यांना याचा त्रास झालाय आणि हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना याचा जास्त त्रास झालाय। आतापर्यंत 47 विद्यार्थिनींना वायुगळतीचा त्रास झालाय आणि या विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय आणि त्यामुळे रुग्णालयात पालकांची गर्दी पाहायला मिळते। तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील मदतीसाठी हजर झाले आहेत। जिंदाल कंपनीच्या गॅस टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय। पाहूयात। जयगड येथे वायुगळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली। त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेला आहे। आमच्याकडे 3 लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नर्सेस आहेत, औषध निर्माता आहेत। सगळ्या बेडची तयारी केली आम्ही। सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले, आपली 6 बेडची कॅज्युअल्टी आहे। उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे 12 बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे। तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडियाट्रिक वॉर्डात केलेली आहे। मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत। आतापर्यंत 32 आलेले आहेत, 32 स्टेबल आहेत। बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत, त्यांना थोडासा श्वासोच्छवासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे। 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो, त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत। त्यातल्या उलटी आणि मळमळ झाली असं उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोच्छवासाला त्रास। सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही। कोणत्या प्रकारचा वायू असावा की त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला? नाही, ते आम्हाला सांगता येणार नाही। कशाची आहेत, कशामुळे होऊ शकतं हे सगळं? साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते, म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो। ओके, येस सर, थँक्यू। तर सध्या सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि नंतर थोड्या वेळाने मग बाकीची प्रगती मी सांगतो आपल्याला।